नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या संदर्भात जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्याबाबतची. या विमान कंपनीच्या विरोधात गुन्हा का नोंदवला जात नाही असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आणि पोलीस उपायुक्तांना त्यांनी थेट याबाबतची विचारणा केली. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये पोलीस आणि रोहित पवार यांच्यात खडाजंगी झाली. एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेलं आहे. तर पोलीस उपायुक्तांशी झालेल्या या शाब्दिक वादासंदर्भात रोहित पवारांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. ऐकूया. कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत? आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे. त्याच्याच बरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचे नेते यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. जी VVIP आहेत राज्याचे, त्यात मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात. या VVIPच्या फ्लाईट क्रॅश होण्याच्या नंतर हा अहवाल 1 महिन्यानंतर येतो आणि 1 महिन्यानंतर आल्यानंतर हे गोष्ट प्रूव्ह होते की याच्यात सर्वात मोठा दोष हा VSR कंपनीचा आहे. मग आपण बोलायचं नाही का? मग त्या VSR कंपनीवर आणि त्या DGCवर गुन्हा दाखल करा. ही कायदेशीर प्रक्रिया राबवण्याकरता स्वतः विधानसभेच्या आमदारांनी पुढाकार घेतला. त्यांचं नाव रोहित पवार. आणि खरं या गोष्टीचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, त्यांनी जर DGCA कंपनीची जी काही त्यांची चाल आहे किंवा जे त्यांचं एकंदरीत संभ्रमाचं वातावरण गेल्या अनेक पत्रकार परिषदेत उघड पाडलं नसतं तर कदाचित DGCAनी हा विषय दाबला असता. कुठलं इन्व्हेस्टिगेशन व्हायला लागलं, कुठलं नाही व्हायला लागलं. आता यासाठी आज आम्ही FIR दाखल करायला आलेलो. रोहित पवार ही या ठिकाणी आलेले. FIR दिल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट सुरू झालं, पण काही वरिष्ठांचे काही निरोप वरिष्ठ अधिकाऱ्यांना आले, त्यांनी ते थांबवलं. हे काय बरोबर नाही की कायद्याप्रमाणे FIR नोंदवण्याचा अधिकार नागरिकाला आहे आणि ते नोंद करून घेण्याचा अधिकार पोलिसांचा आहे. मग तुम्ही असा एक दुसऱ्याच्या अधिकारावर गदा आणू शकत नाही, पण इथं आणलेली आहे गदा.